रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देत नाही, त्यामुळं मी आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी लिहून 40 वर्षीय तरुणानं दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना भक्तिनगर पिसादेवी परिसर येथे घडली आहे. गणेश भिकनराव शिंदे, वयवर्ष 40 वर्ष, राहणार भक्तिनगर पिसादेवी परिसर असं नाव त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश हा चिकलठाणा परिसरातील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता. दरम्यान सोमवारी दिनांक 13 रोजी गणेश नियमितप्रमाणे कंपनीत कामाला गेला. कंपनीवरून काम करून घरी आल्यानंतर कुटुंबासोबत जेवण केलं. घरातील सर्वजण त्यानंतर झोपी गेले. यावेळी गणेश हा शेजारील खोलीत झोपलेला होता. रात्री 2 वेळा कुटुंबातील सदस्यांकडे तो आला. त्यांना बघून तो पुन्हा माघारी गेला. पहाटे पत्नी गणेशला कामावर जाण्यासाठी उठवण्यासाठी गेली, मात्र खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. अथक प्रयत्नानंतर अखेर शेजारच्यांच्या मदतीनं खोलीची काच फोडण्यात आली. खिडकीतून बघितलं असता गणेशने गळफास घेतला होता. यावेळी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलाय. गणेश यांच्या पाकिटामध्ये एक चिठ्ठी आढळून आली, ज्यामध्ये मराठा समाजाला सरसकट आरक्षण देत नाहीत म्हणून मी आत्महत्या करत आहे असा मजकूर लिहिण्यात आलेला होता. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.